नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, तसेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आणि जिल्हा परिषद महाभरती या पुस्तकांचे लेखक आपलं सर्वांचं राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मी मनपूर्वक स्वागत करतो। आणि तुम्ही जर का चॅनलवर नवे असाल तर शिक्षक भरती आणि स्पर्धा परीक्षांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा। बघा, आपण बघणार आहोत शिक्षक भरती आणि पवित्र पोर्टल अपडेट। बघा, शिक्षक भरतीमध्ये अशी एक नवी माहिती आहे आणि बऱ्याच दिवसापासून आपल्या शिक्षण मंत्र्यांचे हे प्रयत्न सुरू आहे की जिल्ह्यानुसार भरती करायची आहे। बघा, त्यांच्या मतदारसंघात त्यांना विशेष फायदा व्हावा यासाठी कदाचित त्यांनी हा घाट घातलेला असावा। तर जिल्ह्यानुसार भरती आणि जिल्ह्यानुसारच गुणवत्ता यादी प्रसारित केली जाईल। ज्याप्रमाणे पोलीस भरतीसाठी म्हणजे विद्यार्थी जिल्हा निवडतो त्याप्रमाणेची गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल। नेमकी प्रक्रिया काय हे सर्वच्या सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा, व्हिडिओ कुठे स्किप करू नका, त्याच्यामुळे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार नाही। चला व्हिडिओ सुरू करूया। तत्पूर्वी एक महत्त्वाची सूचना मी देऊ इच्छितो। बघा, 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी ॲपमध्ये TET, TAIT, MPSC आणि सर्वच स्पर्धा परीक्षांच्या बॅचेसवर 98% सूट देण्यात येत आहे। या कोणत्याही बॅचमध्ये तुम्हाला सर्व विषयांचे लाईव्ह लेक्चर, त्यांचे रेकॉर्ड लेक्चर आणि प्रिव्हियस इयर सर्व वर्षींचे क्वेश्चन पेपर, नंतर ई-बुक्स, टेस्ट सिरीज, नोट्स, PDFs सर्व अभ्यास साहित्य तुम्हाला मिळेल। आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिली आहे, त्याच्यावर जा, लिंकवरून ॲप डाउनलोड करा, बॅच परचेस करा। आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी TET CTETमध्ये यश मिळवलेले आहे आणि गेल्या 2022च्या TIITमध्ये 1000+ विद्यार्थी आपल्या क्लासमधून जॉईन झालेले आहे। तर मित्रांनो, काही अडचण असेल तर या नंबरवर 9657779495 यावर मला फोन करा। चला आपण अपडेट बघूया काय आहे। तर ती मुख्य आणि महत्त्वाची अपडेट बघा। या ठिकाणी तुम्ही इथे बातमी बघत आहात, शिक्षक भरती जिल्हा स्तरावर, शिक्षक भरती जिल्हा स्तरावर नवे धोरण, प्रत्येक भागासाठी स्वतंत्र गुणवत्ता यादी। आता एका दृष्टिकोनातून पाहिलं तर हे सर्व चांगलं आहे आपल्या विद्यार्थ्यांच्या म्हणजे भवितव्यासाठी वगैरे आणि शिक्षकांच्या सुद्धा। बघा, आता संपूर्ण बातमी आपण या ठिकाणी क्लिअर करूया, वाचून घेऊया, लक्ष द्या। बघा, ओरस तारीख 16, DED झालेल्यांना स्थानिक पातळीवर शिक्षकाची नोकरी मिळावी यासाठी राज्य शासनाने धोरण निश्चित झाले आहे। यापुढे पोलीस भरतीच्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्याची शिक्षक सेवक पदासाठीची स्वतंत्र गुणवत्ता यादी बनणार आहे। राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने हे धोरण निश्चित केलेले आहे। बघा, हे धोरण जरी निश्चित झालेले असले तरी अध्यादेशाची प्रतीक्षा आहे, हे लक्षात घ्या। पूर्वी शिक्षक भरती निवड मंडळामार्फत होत असे, यामुळे स्थानिकांना संधी मिळायची। पुढे जिल्हा स्तरावर भरती प्रक्रिया सुरू झाली, यातही स्थानिक उमेदवारच आघाडीवर असायचे। मधल्या काळात ही भरती प्रक्रिया राज्यस्तरीय केल्याने विशेषतः कोकणातील उमेदवारांना स्थानिक पातळीवर शिक्षक नियुक्ती मिळणे कठीण झाले। यातून DED, BED बेरोजगारांची संख्या वाढली। यावरून कोकणात आंदोलनेही झाली। आता शिक्षण विभागाने शिक्षक भरती प्रक्रियेत बदल करत स्थानिकांना जास्तीत जास्त संधी देण्याचा प्रयत्न करण्याचे धोरण आखायला सुरुवात केली आहे। राज्यात शिक्षक भरती करण्यासाठी पवित्र पोर्टलद्वारे ऑनलाईन अर्ज मागविले जातात। यापूर्वी शिक्षक अभियोग्यता पात्रता परीक्षा राज्यस्तरावर घेतली जाते, त्यानंतर राज्यस्तरावरच राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी शिक्षक भरती प्रक्रिया एकत्रित राबवली जाते। उमेदवारांना जिल्हे निवडण्याची संधी दिली जाते, त्यानुसार राज्यस्तरावर गुणवत्ता यादी तयार करून प्रत्येक जिल्ह्याला उमेदवारांची यादी कळवली जाते। राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमुळे शिक्षक अभियोग्यता पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या परंतु कमी गुण असलेल्या उमेदवारांना संधी मिळत नव्हती। त्यामुळे पूर्वीप्रमाणे जिल्हा स्तरावर शिक्षक भरती प्रक्रिया राबवावी अशी मागणी होत होती। त्यानुसार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पोलीस भरतीप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात शिक्षक भरती प्रक्रिया स्वतंत्रपणे राबवण्याचा निर्णय घेतला। यासाठी आवश्यक शिक्षक अभियोग्यता पात्रता परीक्षा राज्यस्तरावर एकाच वेळी घेण्यात येणार आहेत। मात्र भरतीसाठी पवित्र पोर्टलवर अर्ज करताना एकाच जिल्ह्यासाठी करण्याची संधी मिळेल।
बघा महत्त्वाचा मुद्दा आहे बरं. हे पवित्र पोर्टल आणि बाकीचा जो सिस्टम आहे TET आणि TAIT हा सिस्टम जो आहे तो आहे तसाच राहणार आहे, याच्यामध्ये कोणताही फरक पडणार नाही. मात्र भरतीसाठी पोर्टलवर अर्ज करताना एकाच जिल्ह्यासाठी करण्याची संधी मिळेल. पात्र उमेदवारांची राज्यस्तरावर निवड न करता प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र निवड यादी तयार केली जाणार आहे. यामुळे त्या जिल्ह्यातील उत्तीर्णांना संधी मिळणार आहे. तर ही एक काय म्हणून आपल्यासाठी सकारात्मक बाब आहे, ते लक्षात घ्या. प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या निवडीचा जिल्हा मिळेल असे आपण लक्षात घेऊया. आता आपल्या केसरकर भाऊंचं मत बघूया काय आहे. तर शिक्षक अभियोग्यता पात्रता परीक्षेला प्रत्येक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात उमेदवार बसतात, परंतु शिक्षक भरतीवेळी राज्यस्तरावर गुणवत्ता यादी केल्यामुळे कमी गुण मिळालेले उमेदवार मागे पडतात. त्यामुळे यापुढे होणारी शिक्षक भरती प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्रपणे राबविली जाईल. एका उमेदवाराला एका जिल्ह्यासाठी अर्ज करता येणार आहे. त्यामुळे कमी गुण मिळालेल्या उमेदवारांनाही जिल्हा स्तरावर निवड करण्यात येणाऱ्या निवड यादीमध्ये स्थान मिळणार आहे. ज्या जिल्ह्यात निवड झाली त्या जिल्ह्यात त्यांना सेवा बजावावी लागणार आहे. यामुळेही अन्य जिल्ह्यातील उमेदवार दुसऱ्या जिल्ह्यात येण्याची संख्या कमी होणार आहे. दीपक केसरकर, शालेय शिक्षण मंत्री. हे सर्व ठीक आहे, पण हा जो बोलत आहे की कमी गुण मिळालेले उमेदवार मागे पडतात, हा नैसर्गिक नियम आहे, निसर्गाचा नियम आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ह्याचं म्हणणं जर असं असेल की कमी गुण मिळालेल्या उमेदवारांना सुद्धा संधी मिळावी, म्हणजे त्याच्या जिल्ह्यात जसं त्याच्या उमेदवारांना संधी द्यायची आहे, तर हे स्टेटमेंट आपल्या शिक्षण मंत्र्यांचं कुठंतरी म्हणजे पूर्णतः योग्य आहे असं म्हणता येणार नाही. लक्षात घ्या, जर शिक्षक भरती जिल्हा स्तरावर होत असेल आणि इथे जर कमी गुणांच्या गोष्टी जर करत असेल आपले शिक्षण मंत्री, तर एक गोष्ट निश्चित लक्षात घ्या की आतापर्यंत बऱ्याच गावामध्ये DED आणि BED बेरोजगार आहे. तर एखाद्या गावातील शाळेमध्ये प्रथम त्या गावातील अभियोग्यताधारकाला जो DED BED ज्याचं झालेला आहे त्याला संधी द्या. त्याच्यानंतर तो जर अभियोग्यताधारक मिळत नसेल तर त्याच्या शेजारच्या गावातील किंवा त्या वार्डातील किंवा ते गट जो असेल, लक्षात घ्या, म्हणजे आपण मंडळ म्हणू, एक गाव नंतर त्याचं मंडळ म्हणू, त्या मंडळातील अभियोग्यताधारकांना संधी द्या. त्याच्यात मिळत नसेल तर त्या तालुक्यातील अभियोग्यताधारकांना संधी द्या. आणि तालुक्यातील अभियोग्यताधारक मिळत नसेल तरच आजूबाजूचे जे तालुके आहे बा जवळचे तालुके त्या अभियोग्यताधारकाला त्या गावात संधी द्या. आणि त्याच्यानंतर संपूर्ण जिल्ह्यातील जे तालुके असतील त्या संपूर्ण जिल्ह्यातील उमेदवारांना त्या गावात संधी द्या. आणि हे जिल्ह्यातही उमेदवार मिळत नसल्यास जिल्ह्याबाहेरील लोकांना संधी द्या. अशी भरती ह्यांनी राबवायला पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आपण रेटून धरला पाहिजे. मित्रांनो बघा, शिक्षक भरती संदर्भात अपडेट आपण देतच राहू. तत्पूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. विद्यार्थी बऱ्याच प्रमाणात मला सारखे फोन मेसेजेस करून विचारतात. बघा, TET एक्झाम ऑगस्ट-सप्टेंबर 2024 आहे आणि TAIT एक्झाम नोव्हेंबर-डिसेंबर 2024 आहे. म्हणून आतापासून प्रचंड तयारीला लागा. तुम्हाला लिस्टमध्ये तुमचं नाव आणि बिना झंझट तुम्हाला डायरेक्ट लिस्टमध्ये येण्यासाठी तुमचा स्कोअर प्रचंड असणं, जास्त असणं हे गरजेचं आहे, ते लक्षात घ्या. म्हणून जे विद्यार्थी बॅच लावूच शकत नाही त्यांच्यासाठी आपण MPSC, TIT, TET, पोलीस भरती सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त अशी मोफत बॅच YouTube लाईव्ह दररोज सायंकाळी 5 वाजता आपण कंटिन्यू करत असतो. या बॅचच्या नोटिफिकेशनसाठी आणि स्पर्धा परीक्षा व शिक्षक भरतीच्या अपडेटसाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर करा. लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि सोबतच आपली 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त TET, TIT, MPSC आणि ऑल बॅचेस 98% सूट ही ऑफर आत्ताही आज 12 वाजेपर्यंत कंटिन्यू आहे. लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर मिळेल, त्यात सर्व वर्षींचे PYQ, ई-बुक्स, टेस्ट सिरीज, नोट्स, PDFs आणि ESM एक्स्ट्रा स्टडी मटेरियल सगळं मिळेल. तुम्हाला काही अडचण असेल 9657779495 या नंबरवर फोन करून मला विचारा. आपल्या कोणत्याही पेड बॅचसोबत तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन टेस्ट सिरीज मोफत मिळेल. आपल्या बॅचमध्ये काय काय मिळेल, जसं आत्ता सांगितल्याप्रमाणे संपूर्ण विषयांचे लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर होईल. सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDFs आणि त्यासोबत मोफत टेस्ट सिरीज, मागील सर्व वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर व्हिडिओ डाउनलोड करून तुम्हाला ऑफलाईन बघता येईल. 365 दिवसांचा कालावधी आहे. परीक्षा याच्या पुढे गेली तर तुम्हाला कालावधी वाढवून मिळेल, व्हिडिओ कितीही वेळा बघता येईल. आणि आतापर्यंत आपल्या क्लासच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांनी TET, CTET पास केलेली आहे. निव्वळ 2022च्या TITमध्ये शिक्षक भरतीमध्ये 1000+ विद्यार्थी आपल्या क्लासचे लागून एक आपण उत्तुंग रेकॉर्ड तयार केलेला आहे. त्यांचे व्हिडिओ, फोटोज, अभिप्राय आपण यूट्यूबला आणि यूट्यूब कम्युनिटीवर टाकलेले आहे. कृपया आत्ताच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, ॲप डाउनलोड करा
आणि बॅच परचेस करा आणि पुढे यशाचे भागीदार व्हा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. थँक्यू सो मच.